तर जय आदिवासी भाऊसून तुम्हाला स्वागतचं आपला मिनी ब्लॉग मग. तर आज मी जाईर ना नाशिकला शूटिंगसाठी. तर ये 2 जण मला सोडासाठी येर नसत बस स्टँडवर. तर हा पुलवरला जाताना इतली खुशी होय, कारण की आपला भगवान वीर एकलव्य ना नाव दरी ठेलचं पुलना नाव तुम्ही दखू शकत. नदीला कितला खतरनाक पाणी येलचं गिरणा नदी. पहिलं तर मी मालेगावला कॉलेज ग्राउंडवर गया भाऊ, कारण की ते आदिवासी समाज ना आपलं कार्यकर्ता होतलं तेच ना 9 ऑगस्ट निमित्त काही मीटिंग ठेवली होती, कारण की कसा करा आणि काय करा आणि बुवा कार्यक्रम 9 ऑगस्ट. पाणी नाही इथला बेकार वातावरण होताल. पाणी डायरेक्ट आपली मीटिंगच पूर्ण होऊन आधी रनाल घडी घडी लागता, घडी घडी लपाला जाना पडता आमला. तर तुम्हाला दखू शकत पाणी कितला बेकार चालू होताल. सगळं कत लपेल होतलत आणि मी तर पूर्ण वल्लावी झालो ताल भाऊ. बॅग सुद्धा आपली वल्लीवी झालो ते निमिषिमी. मग फायनली पाणी बंद होय ना, बाकीने सगळं आजू परत ताई जमा होईनात आणि मला नाशिक जाणं होताल म्हणून भाऊला मग तर मला सोडी दे. मग जाता जाता मला रस्ता मग दाढी कटिंग ना दुकान दिसना. मग मी दाढी कटिंग करायला ते थांबना, तोपर्यंत तो भाऊ कथा निघी गया फिरायला. तोपर्यंत आपली दाढी कटिंग बी गे. मग परत तो वना मला सांगत थोडासा फिरी होत म्हणून म्हणतं मला नाशिक जाण्याचं तू एकटा कथा बी फिरत बस, मला पहिलं बस स्टँडवर सोडी दे म्हणतं. बस स्टँडवर तर ही लागणार मी, पण बस स्टँडना एकदम बेकार खतरनाक काम चालू होत आलं म्हणतं का 15-20 वर्षांनंतर आता बस स्टँड बनी बी म्हणतं. पण आपणला त्या बस स्टँडची काही घेणं देणं ना, आपणला फक्त नाशिकनी गाडी पाहिजे होती. फायनली नाशिकनी गाडी भेटी. मग मी गाडी मग बशी गया. फार दिवस नंतर बस मग बसना, पण बस मग एकदम एक नंबर वाटं, कारण की मोटरसायकलवर एकदम बेकार पाणी लागू. बसवर मस्त डायरेक्ट टेन्शन ना, वातावरण मज्जा घेत निघना मग मी नाशिक. फायनली मी तर बस स्टँडवर पोहोची गया नाशिकला. पण आपला कॅमेरावाला अजून पण मागं होताल, तो पण बसवरच येणार आणि तो आठ येईपर्यंत मला बस स्टँडवरच थांबानी. तो येवानी पहिलं बी मला कोणी घेवायला येईल लागता, पण मना म्हणणं तो वना का सोबतच जाऊ. फायनली 1-1.5 तास नंतर तो भाऊ आटे येई लागना आणि तो पहिलं बी ते ताईन तेच नाही जायला होताल. त्याला आटला सगळा माहीत होताल. मग त्यानं एक रिक्षा धरना, रिक्षावाल्याला सांग ना काय ना त्यालाच माहिती. मग तो भाऊ ना आमला तर ते सोडी घरी सन. पहिलं तर आम्ही हातपाय धुईसन जेवण करी की द्या जेवण करीसन. मग आमला सकाळना टेन्शन होताल म्हणतं सकाळ शूटिंग होई का ना होई. तर तुम्ही सकाळना ब्लॉग दाखवायला विसरू नका, शूटिंग वय का ना वय पाणी पाऊसनी. चला मग काळजी घ्या, बाय बाय.